हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. तुमच्या सर्व अपकमिंग एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स असणार आहेत. TCSने घेतलेल्या एक्झाम्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण यात इन्क्लूड आहेत. त्यामुळे ही मराठी ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. तर स्टार्ट करूया. अंतर मोजण्याचे जुने माप या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा. मोहोर, दमडी, गुंज, कोस. अंतर मोजण्याचे जुने माप. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन डी, कोस. नेक्स्ट क्वेश्चन. कृष्णा, कोयना आणि गोदावरी या नद्यांच्या काठावर असलेल्या शहरांची यादी तयार करण्यात आली. या वाक्यातील विशेष नामे ओळखा. कृष्णा, कोयना आणि गोदावरी या नद्यांच्या काठावर असलेल्या शहरांची यादी तयार करण्यात आली. तर यातील विशेष नामे येतील कृष्णा, कोयना, गोदावरी. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. विदूषकाने प्रेक्षकांना हसविले या वाक्यातील प्रयोग ओळखा. अकर्मक भावे प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, कर्तरी की कर्मणी. विदूषकाने प्रेक्षकांना हसविले. तर हा सकर्मक भावे प्रयोग येईल ऑप्शन बी. विदूषक, प्रेक्षक, कर्ता व कर्म या दोघांना प्रत्यय आहे. आणि जेव्हा कर्ता व कर्म दोघांना प्रत्यय असतो आणि क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी असते तेव्हा सकर्मक भावे प्रयोग असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अवकृपा या शब्दाचा विरुद्ध शब्द शोधा. श्रद्धा, कृपा, क्लेश, आपत्ती. अवकृपा. तर अवकृपा, कृपा. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे. दांडगाई, आमराई, गोदावरी, अरवली. सामान्य नाम. तर दांडगाई भाववाचक नाम आहे. गोदावरी, अरवली विशेष नामे आहेत. आमराई येईल सामान्य नाम ऑप्शन बी. समूहवाचक सामान्य नाम आहे आमराई. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मुक्ताफळे उधळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. मोत्यांच्या माळा करणे, मुक्तपणे फिरणे, पांढरी फुले वाहणे, मूर्खासारखे बोलणे. मुक्ताफळे उधळणे. तर याचा अर्थ येईल मूर्खासारखे बोलणे. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. त्याने सर्व लाडू फस्त केले. अधोरेखित विशेषणाचा प्रकार कोणता. गणनावाचक, अनिश्चित, क्रमवाचक, पृथकत्ववाचक. त्याने सर्व लाडू फस्त केले यात सर्व या विशेषणाचा प्रकार कोणता आहे. तर आपण पाहिलं होतं सर्व, इतर, काही ही अनिश्चित संख्या विशेषणे असतात. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर, अनिश्चित संख्या विशेषण. नेक्स्ट क्वेश्चन. चार रस्ते एकत्र येतात ती जागा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा. पाऊलवाट, चाकोरी, चौक, चावडी. चार रस्ते एकत्र येतात ती जागा चौक. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. मुलगी पुस्तक वाचत असते वाक्याचा काळ ओळखा. रीती वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ, रीती भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ. मुलगी पुस्तक वाचत असते. तर असते, असतो, असतात हे शब्द काय दर्शवतात. रीती वर्तमान काळ दर्शवतात. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ज्या काळातून एखादी सतत घडणारी क्रिया दर्शवली जाते तेव्हा रीती वर्तमान काळ असतो. असते, असतो, असतात हे शब्द रीती वर्तमान काळ दर्शवतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आप्त या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. पाणी, आनंद, आपत्ती, नातेवाईक. आप्त. तर आप्त म्हणजे नातेवाईक. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. प्रयोग सांगा. त्याने साप मारला. भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग यापैकी नाही. त्याने साप मारला. तर वाक्यात कर्ता आहे त्याने, कर्म आहे साप. कर्त्याला ने हा प्रत्यय लागलाय, कर्माला प्रत्यय नाही आहे. त्यामुळे कोणत्या प्रयोगाची उदाहरण येईल. तर कर्मणी प्रयोग. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्त्याला तृतीया किंवा चतुर्थीचा प्रत्यय असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. अलंकार ओळखा. दृष्टांत, उत्प्रेक्षा, अपनहोती, उपमा. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. तर हे उपमा अलंकाराचे उदाहरण आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. उपमा अलंकारात दोन वस्तूंमधील समानता दाखवलेली असते. सम, समान, सारखा, सारखे, परी, प्रमाणे या शब्दांचा वापर केलेला असतो. उत्प्रेक्षा अलंकार जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय असे शब्द वापरले जातात. हा आंबा जणू साखरच, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पहिले पद महत्त्वाचे असणारा समास कोणता. तत्पुरुष, अव्ययी भाव, बहुव्रीही, कर्मधारय. पहिले पद महत्त्वाचे असणारा समास.
तर पहिले पद महत्त्वाचे असते अव्ययीभाव समासामध्ये. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अव्ययीभाव समासात काय येते? तर दर, गैर, बे, बिन यांसारखे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययीभाव समासाची उदाहरणे असतात. दररोज, गैरहजर, बेमालूम, बिनधास्त, बिनचूक ही अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत. तत्पुरुष समासात दुसरे पद महत्त्वाचे असते. बहुव्रीही समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. उदाहरणं काय येतील? लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो विष्णू. वक्रतुंड, वक्र आहे तोंड ज्याचे तो म्हणजे गणपती. निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा तो म्हणजे शंकर. ही बहुव्रीही समासाची उदाहरणे आहेत. कर्मधारय समास, रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. पितांबर, पिवळे असे वस्त्र. महादेव, महान असा देव. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अटकाव शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा. अपाय, अडवणूक, अपात्र, मोकळीक. अटकाव, तर अटकावचा विरुद्धार्थी शब्द येईल मोकळीक. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. देवापुढे सतत तेवत असणारा दिवा याला काय म्हणतात? समई, दीपज्योत, नंदादीप की दीप? देवापुढे सतत तेवत असणारा दिवा, तर याला नंदादीप म्हणतात. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. अर्थ सांगा. सुनील, निळा, उत्तम रंग, उत्तम प्रकारचा जांभळा रंग, उत्तम प्रकारचा निळा रंग. तर काय असतो सुनील या शब्दाचा अर्थ? तर याचा अर्थ असतो उत्तम रंगाचा निळा रंग. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. अभ्र या शब्दात समानार्थी शब्द ओळखा. मेघ, गगन, काळोख, आकाश. अभ्र शब्दाचा समानार्थी शब्द, तर अभ्र म्हणजे मेघ, ढग. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. आकाश येणार नाही. आकाश म्हणजे अंबर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. राधिका केर काढते प्रयोग ओळखा. शक्य कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी. राधिका केर काढते, तर कर्ता राधिका, कर्म केर. कर्त्याला प्रत्यय नाही आहे त्यामुळे कर्तरी प्रयोग. कर्म आहे त्यामुळे सकर्मक कर्तरी प्रयोग. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. प्रदोष शब्दास असलेला समानार्थी शब्द ओळखा. विशेष दोष असलेले, पहाटेचा समय, दोष नसलेले, मुद्दाम दोष ठेवलेले. प्रदोष, तर प्रदोष म्हणजे पहाटेचा समय. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. महात्मा फुले हे आधुनिक महाराष्ट्रातील मूलभूत अशा समाज परिवर्तनाच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक होते. अधोरेखित शब्दाचा अर्थ ओळखा. आधुनिक या शब्दाचा अर्थ पुरोगामी, नाविन्य, प्रतिगामी, अर्वाचीन. तर आधुनिक म्हणजे अर्वाचीन. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स TCSने कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत आणि त्यामुळे हे तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठीही मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.